ऑल इंडिया चॅम्पियन पहिलवान प्रसिद्ध मल्ल संभाजीतात्या पाटील सावर्डेकर यांचं निधन। मराठा समाज सांगली संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आणि ऑल इंडिया चॅम्पियन पहिलवान संभाजीतात्या पाटील सावर्डेकर यांचे शनिवारी पहाटे दुःखद निधन झाले। निधनासमयी त्यांचे वय 82 वर्षांचे होते। कुस्ती क्षेत्राचे वस्ताद म्हणून संभाजी सावर्डेकर यांची ओळख होती। सांगलीच्या लाल मातीतून त्यांनी अनेक नामवंत मल्ल घडवले आहेत। मध्यरात्री त्यांचे निधन झाल्यानंतर सकाळी संभाजीतात्या सावर्डेकर यांच्या पार्थिवावर अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी सांगलीचे खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, पहिलवान पृथ्वीराज पवार, जितेश कदम, पृथ्वीराज बाबा पाटील, राहुल पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पहिलवान संभाजीतात्या सावर्डेकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले। सहकार क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्रातले आणि त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांच्या कुटुंबियाबरोबरच सर्वच आपण दुःखाच्या सागरात बुडालेलो आहोत। तात्या म्हणजे ज्योतिरामदादा सावर्डेकर यांच्या कुटुंबाचे निगडीत असणारे सावर्डेकर कुटुंबीय। माझे वडील स्वर्गीय गुलाबराव पाटील हे ज्यावेळी सांगलीमध्ये आले, वकिलीला सुरुवात केली। आज संभाजीतात्या ज्या घरामध्ये राहत होते त्याच घरामध्ये अनेक वर्ष आम्ही राहिलो। त्यामुळं सावर्डेकर कुटुंबियांचा आमचा जो ऋणानुबंध निर्माण झाला तो शेवटपर्यंत कायम राहिला। तात्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन करायचे। मी चुकलो तर माझं कान धरून सांगण्याची क्षमता आणि अधिकार हा तात्यांच्यात होता। काही दिवसापूर्वी त्यांचे अध्यक्ष म्हणून मराठा समाजाची निवड झाल्यावर त्यांनी आम्हाला जेवणाचा कार्यक्रम ठेवला। ते वाटतही नव्हतं की तात्या आजारी आहेत आणि काय होतं। 2-3 महिन्यापूर्वी आमच्याबरोबर ते दिल्लीलाही आले आणि तब्येत चांगली होती। अगदी लाल किल्ला बघोस तोपर्यंत पूर्ण संसद भवन बघून सुद्धा असं वाटलं नाही की ताता आपल्यातनं काही काळातनं निघून जातील। तेव्हा हा खूप मोठा आघात हा आपल्या सगळ्यांना सावर्डेकरांवर आहेच, पण आम्हा सगळ्यांवर आहे। सांगलीसाठी सुद्धा सगळ्या समाजात काम करणारा एक व्यक्तिमत्व हा सांगलीने सुद्धा गमावला आहे। त्यांच्या मृतात्मे शांती लागो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। वसंतदादा कारखाना, सर्व संस्था, वसंतदादा सर्व कुटुंबांच्या वतीनं मी त्यालाही भावपूर्ण श्रद्धांजली। संभाजीतात्यांचं जाणं हे सांगली जिल्ह्यासाठी व संपूर्ण मराठा समाजच नव्हे तर संपूर्ण समाजातील जे कोणी उपेक्षित वगैरे होते त्यांच्या मागं ज्या पद्धतीने ते आयुष्यावर उभे राहिले त्या सगळ्यांचं हे नुकसान आहे। मी सुधीरदादा व संपूर्ण गाडगी परिवाराच्या वतीनं संभाजीतात्यांना आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी सांगली।